हॅलो, मी सरिता. आज होता संडे आणि दुपारी ना अचानकच खूप पाऊस यायला लागला. हे बघूनच मला काय सुचत नव्हतं. मला फक्त असं वाटत होतं मी या साईडनं व्हिडिओ काढू की मी त्या साईडनं व्हिडिओ काढू, मी खिडकीतनं व्हिडिओ घेऊ की मी गॅलरीतनं व्हिडिओ घेऊ. असं म्हणून मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. आणि हे बघा, समोर एवढे सारे कबूतर बसलेले होते ना या समोरच्या बिल्डिंगवरती की मला हे समजतच नव्हतं की मी कसं मोजू यांना. एवढे जास्त कबूतर होते. मग जास्त झूम करून घेतल्यामुळे ना जरा ब्लर दिसते, कारण पाऊस पण होता ना तितका, सो म्हणून. त्यानंतर हे आमचं घरातलं तुफान, बाहेर पाऊस सुरू होता म्हणून घरातल्या घरात खेळायचं काम सुरू होतं. बेडवरती उभं राहून खिडकीमध्ये, खिडकी ओपन कर बंद कर, ओपन कर बंद कर. विठू विठू आवाज दिला तर बघत होता माझ्याकडे की माव मला का आवाज देते. एवढी मस्ती करतो, एवढा मस्तीखोर झाला हा की प्रचंड मस्ती करतो, खूप त्रास देतो. आणि नंतर हे बघा, तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये पाणी आलेलं, कारण पाऊसच तसा होता आणि आम्ही गॅलरीला अजून काही लावलेलं नाही आहे. आपण जे लावतो ना गॅलरीला तसलं काही लावलेलं नाही आहे. आणि हा होता पाऊस. हे आहे दत्त महाराजांचं मंदिर. काही म्हणा, पण गुरुवारी जेव्हा दत्त महाराजांची आरती ऐकू येते ना, खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आमची ही रूम खूप लकी आहे, आमच्यासाठी खूप छान आहे. आणि हा आहे पाऊस, जो की मी झूम करून घेत होते त्याला. मला खूप भारी वाटत होतं, कारण आज सुट्टी होती आणि पाऊस आला. रोज असं वाटतं की ऑफिसला गेल्यावर पाऊस यावा, आणि खूप पाऊस यावा ऑफिसला, म्हणजे जरा कमी काम करावं लागेल ना. असं तुम्हाला पण असंच वाटतं का? मला नक्की कळवा. आमच्या घराच्या बाजूचा एरिया आहे हा. आणि हे आहे पाऊस उघडल्यानंतरचं दृश्य. खूप छान वातावरण झालं होतं, खूप भारी वाटत होतं. आणि ह्या वातावरणात मस्त असा चहा पिण्याची इच्छा होती. म्हणजे तो मी पिला आहे, जो तुम्हाला दिसेलच पुढे. काय काय कारनामे केले आहेत मी ते. आणि असं वातावरण खूप छान झालं होतं, त्यामुळे जरा ब्राईटनेस कमी करून वाढवून व्हिडिओ शूट करण्याचं काम सुरू होतं माझं. मग हा एक फोटो काढला, जो की असं दिसत होता, हाही फोटोच आहे. आणि नंतर मग दूध गरम व्हायला ठेवलं. म्हटलं आता चहा पिऊया. खाली जाऊन दूध घेऊन आले, गरम व्हायला ठेवलं. दूध गरम होतं तोपर्यंत म्हटलं देवपूजा करून घेऊया. मग देवपूजा केली, स्वामींसमोर दिवा लावून घेतला आणि अगरबत्ती लावावी म्हटलं. मग अगरबत्ती लावून घेतली आणि मग त्यानंतर तुळशीला पण दिवा लावला. आणि तुम्ही पुढे बघू शकता की व्हिडिओ शूट करण्याच्या नादात दुधाकडे लक्षच नाही दिलं आणि एवढं सगळं दूध वाया गेलं आहे आमचं. पण असं म्हणतात की दूध उतू गेलेलं चांगलं असतं. त्यानंतर बनवला चहा बनवला, चहा पिला आणि असं वातावरण होतं. खूप छान होतं आजचा दिवस. थँक्यू.